नमस्कार, बालविश्व मराठी बेबी वर्ल्डमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत। हेल्दी बेबी फूड रेसिपीमध्ये आज आपण 6 महिन्यापेक्षा मोठ्या बाळासाठी भरपूर आयरन असणारी, पचायला अगदी हलकी असणारी, वजन वाढवणारी, हिमोग्लोबिन वाढवणारी, बाळाची भूक वाढवणारी, बाळाला शांत झोप लागण्यासाठी अशी एक खूप पटकन बनणारी आणि इझिली डायजेस्ट होणारी एक हेल्दी आणि तेवढीच टेस्टी रेसिपी पाहणार आहोत। वळूया रेसिपीकडे। ही रेसिपी बनवण्यासाठी मी इथे घेतलेली आहेत 4 अंजीर। हे सुके अंजीर आहेत। जर बाळ 1 वर्षापेक्षा लहान असेल तर इथे तुम्हाला 2 अंजीरचा वापर करायचा आहे। त्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत खजूर, ज्या मी बिया काढून स्वच्छ करून घेतलेले आहेत। आणि हे जे अंजीर आणि खजूर आहे हे आपल्याला 2 ते 3 वेळा व्यवस्थित स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे, जेणेकरून यावरती काही एक्स्ट्रा डर्ट असेल तर ती सुद्धा निघून जाईल। अंजीर आणि खजूर दोघांमध्ये सुद्धा भरपूर असं आयरन आहे। बाळाचं हिमोग्लोबिन किंवा रक्ताची वाढ ही झटपट करण्यासाठी या दोन्ही गोष्टी बाळाच्या आहारामध्ये डेली असणं आवश्यक आहे। 2 ते 3 वेळा मी इथे हे दोन्ही स्वच्छ व्यवस्थित धुवून घेतलेलं आहे। त्यानंतर यामध्ये मी थोडंसं कोमट पाणी घातलेलं आहे। कोमट पाण्यामुळे हे पटकन भिजतात। तुमच्याकडे जर वेळ असेल तर तुम्ही थंड पाणी सुद्धा वापरू शकता। त्या केसमध्ये तुम्हाला 3 ते 4 तास हे व्यवस्थित भिजवून घ्यावं लागेल। तुम्ही ते पाहू शकता, आपले अंजीर आणि खजूर आहे हे अगदी 15-20 मिनिटांमध्ये व्यवस्थित असे भिजलेले आहेत। यानंतर आपल्याला हे पाण्यासहित ब्लेंडर जार मध्ये घालून याची छान अशी प्युरी किंवा पेस्ट करून घ्यायची आहे। इथे पाण्याचा वापर मी थोडा जास्त केला होता, त्यामुळे याची थोडी अशी प्युरी बनलेली आहे, पातळ असं बनलेलं आहे। हे सुद्धा तुम्ही बाळाला देऊ शकता किंवा बाळाच्या इतर खाऊमध्ये हे ऍड करू शकता। आता आपल्याला काय करायचं आहे, एक पॅन घ्यायचा आहे। पॅन थोडासा हलका गरम करायचा आहे आणि त्यामध्ये साधारणतः 1 चमचा मी इथे म्हशीचं तूप घातलेलं आहे। तुम्ही गाईच्या तुपाचा वापर सुद्धा करू शकता। त्यानंतर साधारणतः 3 ते 4 चमचे मी इथे जो मीडियम साईजचा रवा आहे तो घेतलेला आहे आणि हा रवा आपल्याला तुपासोबत अगदी कमी गॅसवरती छान असा परतून घ्यायचा आहे। जोपर्यंत यामधून तूप सगळं रिलीज होत नाही तोपर्यंत तुम्हाला हा व्यवस्थित रोस्ट करून घ्यायचा आहे। रवा तुम्ही जेवढा जास्त भाजाल तेवढा याला एक फ्लेवर सुद्धा छान मिळतो, शिवाय बाळाला पचायला हे हलकं होतं आणि या रेसिपीची टेस्ट सुद्धा वाढायला मदत होते। साधारणतः 4 ते 5 मिनिटांपर्यंत तुम्हाला अगदी लो गॅसवरती हा रवा भाजून घ्यायचा आहे। याचा एक छान असा सुगंध यायला लागला की त्यानंतर तुम्ही म्हणू शकता की रवा आपला छान भाजला गेलेला आहे। यानंतर मी थोडंसं दूध घेतलं होतं, साधारणतः अर्धी वाटी। त्यामध्ये 4-5 केसराच्या काड्या टाकलेल्या होत्या आणि ते दूध मी यामध्ये घातलेलं आहे। तुम्ही हवं तर आणखी दूध यामध्ये घालू शकता आणि पूर्ण रेसिपी दुधामध्ये सुद्धा शिजवू शकता। यानंतर मी थोडंसं पाणी सुद्धा यामध्ये ऍड केलेलं आहे आणि हे पाणी दूध एकत्र करून आपल्याला हा जो रवा आहे हा व्यवस्थित असा शिजवून घ्यायचा आहे। अगदी गॅस मीडियम ठेवायचा आहे, खूप जास्त हाय फ्लेमवरती ठेवायचा नाही, जेणेकरून हे छान व्यवस्थित शिजलं जाईल। थोडीसं एक उकळी आली की त्यानंतर आपण जे तयार केलेलं मिश्रण होतं अंजीर आणि खजूरचं, ते मिश्रण सुद्धा यामध्ये घालून घ्यायचं आहे। अंजीर आणि खजूर दोन्ही सुद्धा खूप गोड असल्या कारणामुळे तुम्हाला यामध्ये वरून कोणतीही साखर किंवा गूळ असा घालण्याची गरज पडत नाही। हे इतकं गोड बनतं की बाळ हा अगदी आवडीने खातो। शिवाय हे नॅचरल स्वीटनर म्हणून सुद्धा तुम्ही इतर रेसिपीमध्ये गूळ किंवा साखरेऐवजी वापरू शकता। आता हे सगळं जे मिश्रण आहे हे मी व्यवस्थित एकत्रित करून हे थोड्या वेळ शिजवून घेणार आहे, जोपर्यंत हे थोडंसं घट्टसर बनत नाही तोपर्यंत। याचा फ्लेवर आणखी वाढवण्यासाठी मी यामध्ये घातलेली आहे थोडीशी जायफळ आणि इलायचीची पावडर। इलायची आणि जायफळ हे फक्त फ्लेवर वाढवण्याचंच काम करत नाही, तर ते बाळाला पचण्यासाठी जो काही पदार्थ आहे हा हलका बनवतात, ज्यामुळे ते बाळाला छान व्यवस्थित डायजेस्ट व्हायला मदत होते। तर आपलं हे मिश्रण आता छान असं शिजलेलं आहे, थोडंसं दाटसर घट्टसर झालेलं आहे। याची कन्सिस्टन्सी आणखी वाढवण्यासाठी तुम्ही यामध्ये थोडंसं दूध आणखी ऍड करू शकता। पूर्ण या रेसिपीमध्ये आपण 1 वाटी दुधाचा वापर केलेला आहे। जर बाळ फॉर्म्युला मिल्क घेत असेल तर त्या केसमध्ये तुम्हाला ही पूर्ण रेसिपी पाण्यामध्ये शिजवायची आहे आणि त्यानंतर बाजूला काढून जे काही फॉर्म्युला मिल्क तुम्ही बनवलेलं आहे ते त्यामध्ये ऍड करून त्याची कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करायची आहे। फॉर्म्युला मिल्क घालून हे शिजवायचं नाही। तुम्ही ते पाहू शकता, अगदी सिल्की स्मूथ असं हे आपलं टेक्स्चर बनलेलं आहे। ही खीर तयार झालेली आहे। तर ही जी खीर आहे ही बाळाला तुम्ही मोस्टली ब्रेकफास्ट मध्ये देत असाल तर ती बाळासाठी जास्त फायदेशीर ठरेल। जर लहान बाळाची किंवा लहान मुलांची हिमोग्लोबिन लेवल कमी असेल, बाळ सतत चिडचिड करत असेल, व्यवस्थित झोपत नसेल, बाळाला भूक व्यवस्थित लागत नसेल, बाळाचं वजन वाढत नसेल, तर या केसमध्ये ही जी खीर आहे ही अतिशय फायदेशीर ठरते। अगदी झटपट बनणारी तेवढीच हेल्दी आणि टेस्टी ही रेसिपी आहे। तुमच्या बाळाला सुद्धा ही जरूर द्या आणि कशी वाटली सांगायला विसरू नका। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग। बाय बाय, सी यू सून विथ न्यू टॉपिक।